आज मी बीटरूटचे स्नॅक्स बनवणार आहे, तेही दोन प्रकारचे, तळलेले आणि भाजलेले. एकदम कुरकुरीत आणि चटपटीत असं स्नॅक्स आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. 2 बीटरूट स्वच्छ धुवून कुकरला लावून घेत आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. 3 शिट्ट्या झाल्यानंतर बीटरूट बाहेर काढून थोडेसे थंड होऊन द्यायचे आहे. थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे. साल काढून झाल्यानंतर असं बारीक कट करून घ्यायचं आहे. कट करून मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे. तसंच मिक्सरच्या जारमध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि 4-5 मिरी टाकून हे बारीक वाटून घ्यायचं आहे. बारीक वाटून झालेला आहे. चला तर मग पीठ मळायला घेऊ. एक ताट घ्यायचं आहे. ताटामध्ये 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ, 1 छोटी वाटी तांदळाचं पीठ आणि 1 छोटी वाटी बेसन पीठ. त्यानंतर हे मिक्सरला फिरवलेलं बीटरूटचं मिक्सर त्यात घालून घेऊ आणि ओवा, जिरे हातावर क्रश करून टाकायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. नंतर पांढरे तीळ घालायचे आहे. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. अगोदर पूर्ण मिक्स करून नंतर थोडं थोडं करून पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि घट्ट असा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. घट्ट मळून झाल्यानंतर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे याला सुकून जात नाही पीठ. आणि छोटे छोटे असे गोळे बनवून घ्यायचे आहे. छोटे छोटे गोळे बनवून झाल्यानंतर चपाती लाटायला घ्यायची आहे. चपाती लाटताना त्याला दोन्ही साईडनी तीळ लावून घ्यायचं आहे. एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. जाड नाही लाटायची आहे. लाटून झाल्यानंतर आता हे याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहे. अगोदर उभे आणि नंतर आडवे असे काप झाल्यानंतर नॉनस्टिक तव्यावर भाजून घ्यायचं आहे. भाजतानाही दोन्ही साईडने भाजून घ्यायचं आहे. अशी दोन्ही साईड भाजून घ्यायची आहे. एकदम कुरकुरीत असे झाले. चला तर याला काढून घेऊया आणि दुसरेही सेम अशाच प्रकारे बनवून भाजून घेऊया. एकदम छान अशी रेसिपी आहे लहान मुलांसाठी स्नॅक्समध्ये. तसंच बीटरूट खाण्याचेही फायदे आहेत खूप सारे. याची दोन्ही साईड करून भाजून घेतलं आहे. याला पण काढून घ्यायचं आहे आणि आता तळायचं घेऊया. तळण्यासाठी कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे काप टाकून घेते. असेच दुसरेही तळून घ्यायचं आहे. हे पण एकदम कडक कुरकुरीत झालेले आहे. दोन्हीही एकदम छान लागते आणि एकदम कडकडीत झालेले आहेत. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.